नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकविषयी डिस्कशन करणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच विद्यार्थ्यांना फिजिक्सचे MCQ सॉल्व करत असताना काही अडचणी येतात. आता या अडचणी काय येऊ शकतात? तर नंबर 1, जर त्या विद्यार्थ्यानं तो पॉईंट किंवा तो जर टॉपिक व्यवस्थित कन्सेप्च्युअली जर केलेला नसेल तर त्या विद्यार्थ्याला त्या MCQ सॉल्व करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरी गोष्ट की त्या विद्यार्थ्यामध्ये बाकीचे जे जुने काही विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे कोण त्या ठिकाणी असणारे त्याच्या ग्रुपमधले काही विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी त्या फिजिक्सबद्दल त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती भरवत असतात. म्हणजे जर भीती असेल, फिजिक्स विषयाची जर त्या विद्यार्थ्याला भीती असेल तरीही MCQ जो आहे तो सॉल्व होत नाही. तिसरी गोष्ट, जर विद्यार्थी MCQचं प्रॅक्टिस करत नसेल, म्हणजे क्लासमध्ये एखादा पॉईंट झालेला असेल आणि त्या पॉईंटशी रिलेटेड जर त्या विद्यार्थ्याने MCQ सॉल्व केले नाही तर त्या विद्यार्थ्याला टेस्टला असेल म्हणा किंवा तो ज्या वेळेला स्वतःहून MCQ सॉल्व करत आहे त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. चौथी गोष्ट आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म्युला माहीत असतो की बाबा या MCQमध्ये कोणता फॉर्म्युला वापरला पाहिजे, परंतु व्हॅल्यू पुट करत असताना तो विद्यार्थी तिथं चुकत असतो. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे, म्हणजे पाठीमागच्या ज्या काही नीटची एक्झाम असेल किंवा 2026ची JEEची एक्झाम असेल, या एक्झाममध्ये 3 ते 4 ओळीमध्ये सुटणारे MCQ होते. परंतु विद्यार्थ्याचा त्या एक्झामकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की बाबा ही खूप अवघड एक्झाम आहे, याच्यामध्ये खूप अवघड MCQ विचारले जातात, हा जो त्याच्या डोक्यामध्ये तयार झालेला जो न्यूनगंड आहे, याच्यामुळं तो विद्यार्थी MCQ सॉल्व करू शकत नाही. आणि याच्यासाठी काय गरजेचं आहे तर MCQचं प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. समजा एखादा MCQ तुम्हाला सुटलेला नसेल तर त्या फॅकल्टीला जाऊन तो MCQ तुम्ही विचारणं गरजेचं आहे. अजून एक विद्यार्थी काय चूक करत असतात की समजा जर नीटचा विद्यार्थी असेल तर तो त्या ठिकाणी बायोलॉजी आणि केमिस्ट्री यांना खूप जास्त वेटेज देतात आणि फिजिक्सला ते खूप कमी वेटेज देत असतात. मग याच्यामुळं होतं काय की ज्यावेळेला फायनल स्कोर येतो त्यावेळेला त्या फिजिक्सच्या कमी मार्कामुळं त्या विद्यार्थ्याचं जे रँकिंग आहे ते रँकिंग त्या ठिकाणी खाली जात असतं. मग हे नीटच्या बाबतीमध्ये झालं. जर JEEचा विद्यार्थी असेल तर तो फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री याच्यामध्ये तो मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीला जास्त वेटेज देतो, फिजिक्सला कमी वेटेज देतो. तिथंही परत तो रँकचा जो आहे तो इश्यू त्या ठिकाणी क्रिएट होत असतो. म्हणून माझी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की बाळांनो, तुम्ही ज्यावेळेला कोणत्याही या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा ज्यावेळेला स्टडी करता, म्हणजे ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स किंवा बायो हे सब्जेक्ट आहेत, त्यामध्ये प्रत्येक विषयाला तुम्ही समान जर वेटेज दिलेला असेल, प्रत्येक विषयाचे जर समान त्या ठिकाणी MCQ सॉल्व केलेले असतील तर तुम्हाला 100% यश हे भेटणार आहे. अजून एक विद्यार्थी काय करतात, कम्पॅरिझनमध्ये जातात. याला MCQ सुटतात, मला सुटत नाहीत, याला या टॉपिकचे सुटतात, मला या टॉपिकचे सुटतात. असं करू नका, कारण प्रत्येकाची मेंटॅलिटी, प्रत्येकाची मॅच्युरिटी लेवल, प्रत्येकाची स्टडी अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ह्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळं आपल्याला जे काही थोडंफार त्या ठिकाणी जमत आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. जे झालेले टॉपिक आहेत त्याच्यावरचे MCQ सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आणि जर त्यातूनही जर तुम्हाला ते MCQ सुटत नसतील तर अभ्यासाच्या मेथडमध्ये किंवा तुम्ही त्या ठिकाणी जे टीचर तुम्हाला शिकवायला आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते क्वेश्चन्स विचारू शकता. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, या फिजिक्स सब्जेक्टमधील MCQचं तुम्ही कुठल्याही प्रकारे जास्त टेन्शन घेऊ नका. जे काही MCQ तुम्हाला सॉल्व होत आहेत त्याच्यावरती फोकस करा. म्हणजे समजा जर तुम्ही एखादा टॉपिक त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे आणि त्याच्यावरचे 10 MCQ तुम्ही सॉल्व करायला घेतलेत आणि त्यापैकी जर तुम्हाला 5च MCQ सुटले तर त्याच्यामध्ये दुःखी होऊ नका. 50% तरी MCQ तुम्हाला त्या ठिकाणी सुटलेले याचा आनंद तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 5 का सुटले नाहीत
याच्या मागे जर धावत गेलात फिजिक्सच्या बाबतीमध्ये, तर तुम्हाला पुढच्या येणाऱ्या MCQ सॉल्व्हिंगच्या सेशनमध्ये परत तोच त्या ठिकाणी जर कमी MCQ सॉल्व्ह होत गेले तर परत तुम्ही त्या ठिकाणी डिप्रेशनमध्ये जाल. तुम्हाला त्या ठिकाणी MCQ सॉल्व्ह होणार नाहीत. जे MCQ सॉल्व्ह होत होते तेही MCQ तुम्हाला सॉल्व्ह होणार नाहीत. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी फिजिक्सच्या MCQची भीती न बाळगता त्याच्या प्रॅक्टिसवरती जोर द्या. ते भलेही तुम्ही त्या ठिकाणी समजा MCQ सुटत नसेल, त्याचा ॲन्सर काय येतं बघा, त्या टीचरला ते ॲन्सर विचारा, त्या टेक्स्टबुकच्या पाठीमागे जिथं कुठं ते ॲन्सर दिलेस ते ॲन्सर तुम्ही त्या ठिकाणी ओव्हरलुक करून घ्या. म्हणजे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला त्या ठिकाणी MCQ जे आहेत ते सुटत जातील. धन्यवाद.